स्टुडंट्स, आज आपण सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज म्हणजे आता सध्या स्थितीला जे काही इम्पॉर्टंट डिसीज आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन विचारले आहे. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, वाय शुड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन अ रेनी सीझन. ह्याच्यामध्ये रेनी सीझनमध्ये आपण हा बॉइल्ड वॉटर का घेतो, तर ड्युरिंग रेनी सीझन आन्सर आपल्याला सांगता येईल, वॉटर फ्रॉम सराउंडिंग रिजन्स शिफ्ट इन टू द वॉटर बॉडीज विच मे सप्लाय अस ड्रिंकिंग वॉटर. दिस टर्बिड वॉटर इज मिक्स इन द पोटेबल वॉटर अँड मेक्स इट कंटामिनेटेड. हे जे काही पावसामध्ये असलेले जे पाणी मिक्स झालं तर टर्बिड जे आहे ते आपण पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतं आणि आपलं पाणी दूषित होतं. सच कंटॅमिनेटेड वॉटर कॅन कॉज टायफॉईड असेल आणि हे दूषित पाणी घेतल्यामुळे आपल्याला टायफॉईड, कावीळ, हेपॅटिटिस, डायरिया, अतिसार, हे नंतर डिसेंट्री असेल, यासारखे डिसीज होऊ शकतात. म्हणून बाय बॉइलिंग द वॉटर ऑल द जर्म्स आर किल्ड. आणि ज्यावेळेस आपण हे बॉईल करू वॉटर त्यावेळेस ह्याच्यामध्ये असलेले जर्म्स आहे ते किल केले जातात. देअरफॉर ड्युरिंग रेनी सीझन वॉटर शुड बी बॉइल्ड बिफोर ड्रिंकिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाय द क्लीन हँड्स ड्राईव्ह इज रन इन स्कूल्स. वैयक्तिक स्वच्छता कशी पाळता येते किंवा आपल्याला असं म्हणू शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम का राबवला जातो, तर देअर आर मेनी जर्म्स ऑन डर्टी अनक्लीन हँड्स. आपल्या हात जर अस्वच्छ आणि डर्टी असतील, घाणेरडे असतील, तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जर्म्स अवेलेबल असतात. इफ दीज जर्म्स एंटर अवर बॉडी थ्रू माउथ, आणि हेच जर्म्स जे आहेत आपल्या शरीरामध्ये माउथद्वारे जातात. दे कॅन कॉज मेनी डिसीजेस ऑफ द एलिमेंटरी कॅनल, आणि एलिमेंटरी कॅनलवरती याचा इफेक्ट होऊन आपल्याला डिसीज होतात. सो क्लीन हँड्स ड्राईव्ह इज रन इन स्कूल. म्हणून आपल्या शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम राबवला जातो. अशा पद्धतीने आपल्याला हे ॲन्सर सांगता येईल. तर आता आपण फर्स्ट डिसीज पाहणार आहे, डेंगू. मॉस्किटोज ले द लेग्स इन वॉटर प्लेसेस अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस. साठलेल्या पाण्यात हे जे काही हे आहेत मच्छर आहेत ते काय करतात, अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची काय होतात, पॉप्युलेशन वाढते, म्हणजे त्यांची जी संख्या आहे ती वाढते. डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे मच्छर असतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज म्हणजे रोग पसरतात. डेंगू इज स्प्रेड बाय, डेंगू हे कोणत्या मॉस्किटो मार्फत होतो, एडिस, त्याला आपण म्हणू एडिस इजिप्ती. नंतर आहे, दिस डिसीज इज कॉज बाय डेन 1-4 आणि 1-2 किंवा डेन 1-4 व्हायरसेस बिलॉंग टू द टाईप ऑफ फ्लॅवी व्हायरस. ह्या विषाणूमुळे होतो, म्हणजे फ्लेवी व्हायरस जो आहे त्याच्यामार्फत हा पसरतो. म्हणून इथं फ्लेवी व्हायरस आहे, फ्लेवी व्हायरस. सिम्टम्स कोणकोणते आहेत मग ह्याच्यामध्ये, म्हणजे ह्याची लक्षणे कोणती आहेत, ॲक्यूट फेवर अँड हेडेक, वॉमिटिंग, तीव्र ताप असेल, तीव्र डोकेदुखी असेल आणि उलट्या होणे. सेकंड आहे, पेन्स इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्टम. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यामध्ये हे दुखत असणे, हे डेंग्यूचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. नंतर आहे, डिक्रीज इन प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल होमोरेज. ह्या रक्तामध्ये जे काही प्लेटलेट्स आहेत त्यांचं प्रमाण कमी होऊन रक्तस्राव होणे. असे 3 प्रकारचे सिम्टम तुम्हाला ह्या डेंग्यू या आजारामध्ये दिसतील. नंतर तुम्हाला खाली एक चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये विचारलेलं आहे की खाली आकृती दाखवलेल्या चित्राचे निरीक्षण करून त्यांचे वर्णन तुम्हाला काय करायचे, चौकटीत लिहायचे आहे. आता बघा इथे आपल्याला पहिल्यांदा इथं आपण हे पाहू, इथं जर पाहिलं तर आपल्याला हे कॉईल दिसत आहे, म्हणून आपण लिहिलं आहे, यूजिंग मॉस्किटो किल्स के आहे पाहिजे इथं, तर के आहे किल्स टू रिपेल देम. आपण ही मॉस्किटो किल्स वापरलेले आहे, कशासाठी वापरलेले आहे, मॉस्किटो. नंतर आहे इथे रिप्रोडक्शन ब्रीडिंग ऑफ मॉस्किटो इन टँक, त्याच्यामध्ये हे रिप्रोडक्शन ब्रीडिंग मॉस्किटो टँक आहे. नंतर आहे अर्थ अँड युटेन्सिल, हा माठ दाखवते, ॲक्युम्युलेशन ऑफ वॉटर इन मॅन मेड कंटेनर्स कॉज ब्रीडिंग ऑफ मॉस्किटो. आणि हा जो माठ आहे त्याच्यामुळे काय होतं, मॉस्किटोचं ब्रीडिंग जे आहे ते होतं. नंतर आहे वॉटर कूलर, हे वॉटर कूलर इथे दाखवलेलं आहे आणि त्याचं इन्फेक्शन टू बेबीज, इन्फेक्शन झालेलं दाखवलेलं आहे लहान मुलाला. नंतर आहे गपीज कॅन कंट्रोल द लार्वी अँड शेवटचा आहे फ्युमिगेशन बाय इन्सेक्टिसाइड. अशा पद्धतीने आपल्याला हा चार्ट कंप्लीट करता येईल. म्हणजे डेंग्यूचं जे आहे ते रिझन्स आणि त्याच्यावरती असलेले प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्या पद्धतीने, म्हणजे हे जे मॉस्किटो आहेत त्याला
हे करायचं असेल, प्रिव्हेंटेज करायचं असेल तर काय करता येईल आपल्याला? हे जे काही त्याला गाळ मासे म्हणून ते काय करतात? लार्वी कंट्रोल करण्याचं काम करतात. फ्युमिगेशन जे आहे त्या साह्याने सुद्धा आपल्याला फ्युमिगेशन करण्यासाठी इन्सेक्टिसाईडचा यूज करून मॉस्किटो कमी करता येतात. आणि नंतर युजिंग मॉस्किटो किल्स, जे काही कॉईल आहे त्याचा यूज करून सुद्धा हे मच्छर आपल्याला कमी करता येईल. ह्या 3 पद्धतीनं हे काय होतात? डेंग्यूचे जे मॉस्किटो आहेत त्याच्यापासून आपण प्रिव्हेंटेशन करू शकतो. आणि हे का होतं? हे रिप्रोडक्शन ब्रीडिंग ऑफ मॉस्किटो इन टँक, बघा हे टँक जे असतील त्याच्यामध्ये हे मॉस्किटो जे आहेत त्यांचं ब्रीडिंग होत असतं. नंतर हा माठा आहे, माठामध्ये जे मॅनमेड आहे ते वापरत असताना ते सुद्धा मॉस्किटो वाढण्याचं एक ठिकाण आहे. वॉटर कूलर आहे ते सुद्धा. नंतर त्यामुळे त्या लहान मुलाला काय होतं आहे? इन्फेक्शन झालेलं दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा चार्ट कंप्लीट करता येते. हा पूर्ण चार्ट तुम्ही व्यवस्थितरित्या वहीमध्ये नोट डाऊन करायचा आहे. नंतर आहे स्वाईन फ्लू. याच्यामध्ये रिजन काय आहेत स्वाईन फ्लूचे? बघा याच्यामध्ये इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन. ह्या स्वाईन फ्लूचा डुक्कर किंवा या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे हा काय होतो? पिगद्वारे किंवा ह्युमनद्वारे इन्फेक्शन होतं. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रेशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. हे कशामधून होतो? नोज असेल म्हणजे नाकातील किंवा घशातील स्राव असेल, सलायवा असेल किंवा जे काही थुंकल्यानंतर सुद्धा हे स्वाईन फ्लू होऊ शकतो. त्याची लक्षणे, त्याचे सिम्पटम कोणते आहेत? डिफिकल्टी इन ब्रिदिंग, आपल्याला श्वास घ्यायला अडथळा निर्माण लागणे, धाप होणे, सोर थ्रोट किंवा बॉडी पेन्स, घसा खवखवणे, शरीर दुखणे, हे सगळे स्वाईन फ्लूचे लक्षणं आहेत. आता ह्या स्वाईन फ्लूचं जर आपल्याला उपचार घ्यायचा असेल तर ते काय करता येईल? स्वाईन फ्लूसाठी जे काही आपल्या रुग्णामध्ये जे द्रवपदार्थाचा नमुना आहे ते आपल्याला प्रयोगशाळेत पाठवावा लागतो. मग ते काय करतात? तिथे राष्ट्रीय जी काही संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी NIV पुणे किंवा राष्ट्रीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NICD दिल्ली, या ह्याच्यामध्ये इथं तपासणीसाठी सोय केलेली आहे स्वाईन फ्लूची. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नंतरचा डिसीज आहे एड्स. त्याचा लॉंग फॉर्म सगळ्यांनी नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे स्पेलिंग. एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. दिस डिसीज इज कॉज बाय HIV, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी. हे पूर्ण लॉंग फॉर्म एक वहीत लिहून ठेवायचे. हा जो डिसीज आहे ते कशामुळे होतो? HIV मीन्स ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. इन धिस डिसीज victims suffer from various diseases due to progressive weakening of natural immunity. हा जर रोग पाहिला तुम्ही तर याच्यामध्ये साधारणतः जी नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती आहे ती हळूहळू वीक झालेली आपल्याला जाणवते. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. हे जे वैद्यकीय जी काही प्रयोगशाळा आहे त्याच्यामध्ये केलेल्या चाचणीत हे निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचा आपल्याला त्याच्यावरती उपचार आहेत करता येत नाही. त्याच्यासाठी इलिसा टेस्ट ही एक प्रॉपर टेस्ट आहे. नंतर ह्याच्यामध्ये एड्सचे जे सिम्पटम आहेत ते व्यक्तिसापेक्ष असतात. आता बघा खाली तुम्हाला ऑलवेज रिमेंबर सांगितलेलं आहे. HIV जे झालेले व्यक्ती असतात त्यांना टच केल्याने किंवा त्यांच्यासोबत जेवल्याने किंवा त्या व्यक्तीची काळजी घेतल्याने हा आजार होत नाही. तसंच HIV जी व्यक्तीसोबत सर्वसामान्य व्यवहार असावा. म्हणून HIV झालेल्या व्यक्तींना तुम्ही सर्वसाधारण त्याच्या नॉर्मल व्यक्तीसारखं त्याच्याबरोबर व्यवहार असला पाहिजे. HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन आफ्रिकन स्पेसीज ऑफ मंकीज. पहिल्यांदा हा कुठे दिसला? आफ्रिकेतील आफ्रिकन स्पेसीजच्या एका मंकीमध्ये. नंतर अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड 80 to 85% HIV इन्फेक्शन इंडिया ऑकर थ्रू अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स. हे जे आहेत 80 ते 85% संसर्ग हे कशातून होतात? सेक्शुअल कॉन्टॅक्ट्समधून होतात असं सांगितलेलं आहे. नंतर आहे इन्फेक्टियस थ्रू ॲनिमल्स. प्राण्यामार्फत होणारे जे रोग प्रसार आहेत ते कसे आहेत बघा. त्याच्यासाठी विच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट्स. घरात जे उंदीर असतील किंवा काय म्हणू आपण त्याला उंदरांचा जो नायनाट आहे ते करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय असतात? तर त्याच्यासाठी हाऊस शुड बी नीट अँड क्लीन, स्वच्छ ठेवलं जातं. कीपिंग अ कॅट इज व्हेरी गुड बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल मेथड. कॅट ठेवून सुद्धा त्या रॅटचा नायनाट केला जातो. किंवा रोडेंटिसाइड्स कॅन बी यूज टू किल रॅट्स. रॅटला मारण्यासाठी हे असलेले एक इन्सेक्टिसाइड आहे त्याचासुद्धा यूज करता येतो, पण हे हार्मफुल आहे आपल्या शरीरासाठी. नंतरचा क्वेश्चन आहे वाय इज द नेसेसरी टू केअर अबाउट हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग्स, कॅट्स अँड बर्ड्स. जे काही पाळीव कुत्रे असतील, मांजर असेल, पक्षी असेल, त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी आपल्याला का घ्यावी लागते? आन्सर आहे डोमेस्टिक ॲनिमल्स अँड पेट्स आर ससेप्टेबल टू इन्फेक्टिव्ह डिसीजेस जस्ट लाईक ह्युमन्स. ह्या पेट्स जे काही डोमेस्टिक किंवा
पाळीव प्राणी असतील ह्याच्यामार्फत डिसीज होण्याची शक्यता असते. सम ॲनिमल्स कॅन ऑल्सो ॲक्ट ॲज कॅरियर्स ऑफ डिफरंट डिसीजेस. काही ॲनिमल्समधून हा डिसीज पसरत असतो. ड्यू टू देअर सिकनेस देअर इज पॉसिबिलिटी ऑफ पासिंग सच इन्फेक्शन टू अस. आणि त्यांच्यामार्फत आपल्याला मानवाला हा रोग होऊ शकतो. अवॉइड दिस, हे टाळण्यासाठी त्यांची स्वच्छता किंवा त्यांची केअर घेणं आवश्यक असतं. कारण हे जे ॲनिमल आहेत ते सांगू शकत नाही आहेत की त्यांना काय झालं आहे, त्यामुळे त्यांची केअर घेणं हेच एकमेव ह्याच्यापासून उपाय आहे. नंतर आहे पुढचा क्वेश्चन विचारला आहे तुम्हाला, इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन्स, स्ट्रे ॲनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. जे काही कबूतर असेल, पिजन मीन्स कबूतर असेल, स्ट्रे ॲनिमल्स म्हणजे हे जे भटके प्राणी असतील, यांचा मानवी आरोग्याशी काही संबंध आहे का? यस. ड्यू टू पिजन्स द रेस्पिरेटरी डिसीजेस लाईक अस्थमा अँड ॲलर्जी. हे जे पिजन आहेत त्यांच्यामुळे रेस्पिरेटरी डिसीज, अस्थमा असेल, ॲलर्जिक असेल याच्यासारखे होऊ शकतात. कॅन ट्रान्समिटेड ॲलर्जी यासारखे डिसीज ते ट्रान्समिट करतात. द स्ट्रे ॲनिमल्स आर कॅरियर्स ऑफ रेबीज. हे जे भटके प्राणी आहेत त्याच्यापासून रेबीज होतो. देअर बाईट मे कॉज ट्रान्समिशन ऑफ रेबीज टू ह्युमन्स. आणि त्यांनी बाईट केलं म्हणजे चावल्यानंतर त्याचं रेबीज ह्युमनला होऊ शकतो. म्हणजेच ह्युमन हेल्थसाठी हे कसं आहे, त्यांच्याशी रिलेट असू शकतं. पुढचा क्वेश्चन विचारला आहे, व्हाय आर द इफेक्ट्स ऑफ रॅट्स, कॉक्रोचेस ऑन ह्युमन हेल्थ. उंदीर असेल, कॉक्रोच असेल, यासारखे जे प्राणी आहेत त्यांचा मानवाच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का? यस. रॅट्स आर होस्ट टू फ्लिया विच कॅरी बॅक्टेरिया फॉर प्लेग. हे रॅट्सवरचे जे त्याच्यामार्फत प्लेग होतो. थ्रू रॅट्स द प्लेग कॅन बी स्प्रेड इन अ ह्युमन पॉप्युलेशन. आणि ह्या रॅट्समार्फत ह्युमनमध्ये प्लेगचं संख्या वाढू शकते. कॉक्रोचेस आर प्रोन टू बी कॅरियर्स ऑफ टायफॉईड. कॉक्रोचमार्फत टायफॉईड होतो. बोथ ऑफ देम कंटॅमिनेट अवर फूड. आणि हे दोन्ही ॲनिमल आपलं फूड जे आहे ते दूषित करतं. सो दे हॅव डायरेक्ट इफेक्ट ऑन ह्युमन हेल्थ. पुढचा जे आपल्याला पाहायचं आहे डिसीज प्राण्यामार्फत होणारा, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रेबीज. रेबीज हा एक काय आहे, व्हायरल डिसीज आहे, म्हणजे विषाणूजन्य रोग आहे. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग. हा रोग झालेला, संसर्ग झालेला जे असेल, डॉग असेल, रॅबिट असेल, मंकी असेल, कॅट, याच्यामार्फत होतो. व्हायरस एंटर द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. आणि ह्या रोगाचं जर केलं तर कशाद्वारे जातात ते, न्यूरॉन्स थ्रू ब्रेनकडे. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम ऑफ डिसीज. त्याच्यामधला हायड्रोफोबिया जो आहे हे एक महत्त्वाचा डिसीज ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इन दिस केस द विक्टीम शोज एक्स्ट्रीम रिअर फॉर वॉटर. ह्याच्यामध्ये काय असतात, हे जे झालेला डिसीज आहे ते पाण्याला घाबरतात. रेबीज इज अ फेटल डिसीज. तसंच ते प्राणघातक रोग आहे. नंतर आपण त्याच्यामध्ये व्हॅक्सिनेशन बिफोर ऑनसेट ऑफ सिस्टीम. जर हा रोग होण्यापूर्वीच लस दिली तर त्याचं संरक्षण करता येतं. सिम्पटम्स स्टार्ट टू अपेअर विदिन 92 डॉग बाईट. साधारणतः कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसात दिसू लागतात. म्हणून याला लस देणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यात सिम्पटम्स दिलेले आहेत बघा, फिवर फॉर 2 to 12 वीक्स. साधारणतः तीव्र ताप हा 2 ते 12 आठवड्यापर्यंत चालतो. नंतर आहे अतिशयोक्ती करत वागणे, म्हणजे वागणं हे नॉर्मल नसणं. आणि हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे. हे महत्त्वाचे सिम्पटम इथे दिलेले आहेत. नंतर पुढचं आहे, तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे, व्हाय द ॲनिमल केस म्हणजे त्याचे जे काही पिंजरा आहेत अँड दिअर लिव्हिंग प्लेसेस शूड नॉट बी नियर द किचन. किचनच्या जवळ ते नसले पाहिजे, असं का? तर ॲन्सर सांगता येईल, सम डिसीजेस कॅन बी पास फ्रॉम ॲनिमल्स टू ह्युमन बिईंग्स. सच इन्फेक्शन शुड बी अवॉइडेड. हे काही डिसीज जे आहेत ॲनिमलमार्फत ह्युमनला होतात. आणि हे इन्फेक्शन टाळण्यासाठी जे काही ॲनिमल केस किंवा त्यांचं लिव्हिंग प्लेस आहे ते किचनच्या जवळ नसतं. पुढचा क्वेश्चन आहे, डिपेंडिंग अपॉन विच सिम्पटम रेबीज कॅन बी आयडेंटिफाईड. कोणत्या सिम्पटमद्वारे रेबीज आयडेंटिफाईड करता येतात? आताच आपण पाहिलं, फिवर रिमेन्स कॉन्स्टंटली हाय, डज नॉट रिड्यूस, सिम्पटम्स लाईक एनेक्झायटी, मेंटल कन्फ्युजन, इरिटेटेड बिहेवियर, देअर इज अ कॉन्स्टंट पेन इन द थ्रोट, देअर इज अ एक्सेस ऑफ सलायवेशन. हे तुम्हाला सिम्पटम्स सांगता येतील. आता पाहू आपण नॉन इन्फेक्टियस डिसीज म्हणजे जे काही असंसर्गजन्य रोग आहेत ते. डिसीजेस विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट्स आर कॉल्ड ॲज नॉन इन्फेक्टियस डिसीजेस. जर हा जो रोग आहे किंवा पसरत नाही, संसर्गातून पसरत नाही, त्यालाच आपण म्हणतो नॉन इन्फेक्टियस. याच्यामध्ये जे आहे फर्स्ट आहे कॅन्सर. अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. जे काही सेल पेशी आहेत त्यांची अनियंत्रित वाढ होत असेल तर त्याला आपण कॅन्सर म्हणतो. ग्रुप ऑर लंप ऑफ कॅन्सरियस सेल्स इज कॉल्ड ॲज मॅलिग्नंट.
कर्करोगाचा जी काही पेशीसमूह आहे हा दुर्दम्य किंवा अर्बुद त्याला असं म्हणतात. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स, माउथ, टंग, स्टमक, ब्रेस्ट, युटेरस, स्किन अँड टिश्यूज लाईक ब्लड. हा जो कर्करोग फुफ्फुस असेल, तोंड असेल, जीभ असेल, जठर, स्तन असेल म्हणजे त्याला आपण मेमरी ग्लँड असेल, ह्याच्यामध्ये होऊ शकतो. रिझन्स काय आहे? कन्झप्शन ऑफ. याचं रिझन जर पाहिलं तुम्ही तर काय आहे? टोबॅकोचं कन्झप्शन म्हणजे अतिप्रमाण तंबाखूचं असेल, गुटखा असेल किंवा स्मोकिंग असेल, अल्कोहोलिझम असेल, लॅक ऑफ फायबर कंटेंट म्हणजे फ्रूट आणि जे आपण फ्रूट्स आणि पालेभाज्या करतो त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फायबरचा समावेश नसणे. इन फूड एक्सेसिव्ह कन्झप्शन ऑफ जंक फूड, पिझ्झा, बर्गर यासारखे जास्त प्रमाण करणे आर सम ऑफ मेनी पॉसिबल रिझन्स. हेरिडिटी मे ऑल्सो बी रिझन, आणि अनुवंशिकता हा सुद्धा एक रिझन आहे. सिम्पटम्स काय आहेत ह्याच्यामध्ये क्रॉनिक कफ असेल, दीर्घकालीन खोकला, हॉर्स व्हॉइस असेल, घोगरा आवाज असेल, डिफिकल्टी इन स्वॉलिंग गिळताना त्रास होत असेल, इनक्युरेबल स्केअर असेल आणि इन्फ्लॅमेशन असेल म्हणजे उपचार करूनही बरा न होणारा एखादी सूज असेल. नंतर लम्स इन ब्रिस्ट असेल, ब्रिस्टमध्ये गाठी निर्माण होणे असेल, अनएक्सप्लेन वेट लॉस, आणि साधारणतः वेट लॉस हे कारण वजन घटणे असेल म्हणजे कारण नसतानासुद्धा वेट कमी होत असेल, तर हे सगळे कॅन्सरचे लक्षणं आहेत. अशा पद्धतीने आपल्याला कॅन्सरबद्दल सांगता येईल. नंतर आहे डायबिटीज. डायबिटीजमध्ये सांगताना द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅन्क्रियास कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन अ ब्लड. याच्यामध्ये जर बघितलं तर आपण हे जे काही इन्सुलिन जे आहे ते आपल्या ग्लुकोजमध्ये ब्लडमध्ये त्यांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवत असतं. इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल. जर इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर ग्लुकोज हे कंट्रोलमध्ये येत नाही, आणि दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज डायबिटीज. त्याचे सिम्पटम कोणकोणते आहेत? फ्रिक्वेंट युरिनेशन, ॲट नाईट, वारंवार जर म्हणजे वजन कमी खूप वाढणे किंवा कमी होणे, तसेच युरिनेशन प्रोसेस ही वारंवार होत असेल तर ते सगळे सिम्पटम डायबिटीजचे लक्षण असतात. रिझन्स ऑफ डायबिटीज काय आहे? याच्यामध्ये हेरिडिटी आहे, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, व्यायाम असेल, पुन्हा मानसिक ताण असेल, यासारखे ह्याच्यामध्ये त्याचे रिझन सांगता येतील. नंतर आहे हार्ट डिसीज. जे काही हार्ट डिसीज आहे, हृदयविकार म्हणतो आपण त्याला, ते कशासाठी कसं आहे बघा. इफिशियन्सी ऑफ हार्ट डिक्रीजेस ड्यू टू डिक्रीज ब्लड सप्लाय अँड दिअर ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट मसल्स. हार्ट मसलला व्यवस्थितरित्या ऑक्सिजन, रक्त आणि पोषक द्रव्यांचा जर पुरवठा व्यवस्थित नाही झाला तर आपल्या हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि त्यालाच आपण हार्ट अटॅक असं म्हणतो. ड्यू टू दिस हार्ट हॅज परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन इट. ह्याच्यामध्ये जर हृदयास जास्त कार्य करावे लागते व ताण आल्याने आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊ लागतो. दिस मे कॉज हार्ट अटॅक. इफ समवन हॅज हार्ट अटॅक इमिडिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. एखाद्याला जर झटका आल्यास तरी डॉक्टरचा सल्ला आणि औषधोपचार आवश्यक आहे. वन शूड नॉट इग्नोर दीज सिम्पटम्स. आणि या ह्याच्याकडे लक्षणं जे आहे त्याच्याकडे इग्नोर नाही केलं पाहिजे. म्हणजे सेवर चेस्ट पेन्स, छातीमध्ये अतिसाही वेदना होणे, पेन्स इन शोल्डरमध्ये सुद्धा वेदना होणे, नेक अँड आर्म्स, मान असेल किंवा हात दुखत असेल तर हात आखडणे असेल, घाम येणे असेल, आणि ट्रिमर्स मीन्स अस्वस्थता जी आहे ती जाणवत असेल तर ते सुद्धा एक हार्ट अटॅकचे लक्षणं असू शकतात. रिझन्स ऑफ हार्ट अटॅक: स्मोकिंग, अल्कोहोलिझम, ड्रिंक घेणे असेल, धूम्रपान करणं असेल, डायबिटीज असेल, हायपर टेन्शन, टेन्शन घेणं असेल, नंतर आहे लठ्ठपणा असेल, हेरिडिटी अनुवंशिकता आहे, मेंटल स्ट्रेस आहे, इंजर आहे म्हणजे नंतर आपण त्याला म्हणू रागीटपणा, हे सुद्धा हार्ट अटॅक येण्याची लक्षणं आहेत. हार्ट डिसीजेससाठी आपल्याला एन्जिओप्लास्टी असेल, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, पेसमेकर, नंतर आहे नंतर आहे हार्ट ट्रान्सप्लांट, यासारखे गोष्टी हार्ट डिसीजशी रिलेटेड आहेत. याच्यामध्ये फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीज ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पहिल्यांदा 108 क्रमांकाची जी काही रुग्णवाहिका आहे त्याला फोन करा. रुग्णांचे खांदे जे काय आहेत ते हलवून तो शुद्धीवर आहे का हे चेक करा. नंतर कीप द पेशंट लाईंग ऑन बॅक इन हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन हार्ड सरफेस अँड परफॉर्म कॉम्प्रेशन. म्हणजे एका रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपवून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्यायचा
म्हणजे प्रेशर द्यायचं, या पद्धतीला कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट म्हणतात. यामध्ये इन दिस प्रेस द सेंटर ऑफ थोरॅक्स फॉर ॲटलिस्ट 30 टाइम्स ॲट रेट ऑफ 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट. यामध्ये एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यावा. याच्यामध्ये बघा तुम्हाला पुढचं आहे हे मिसयूज ऑफ मेडिसिन्स. औषधांचा जर गैरवापर झाला तर काय होऊ शकतं. समटाईम्स सम पीपल टेक द मेडिसिन विदाऊट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टरच्या सल्ल्याविना बऱ्याच वेळेस औषधं घेतली जातात. ओव्हरडोस ऑफ मेडिसिन मे अफेक्ट अवर बॉडी. जर मेडिसिनचा ओव्हरडोस झाला तर त्या आपल्या बॉडीला अफेक्ट करतात. ओव्हरडोस ऑफ पेन किलर्स मे डॅमेज नर्वस सिस्टम. जे पेन किलर आहेत ते नर्वस सिस्टीमला डॅमेज करतात. एक्सक्रेटरी सिस्टीम नंतर आपली एक्सक्रेटरी सिस्टीम त्याला सुद्धा डॅमेज करू शकतात. लिव्हरला. डोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू असेल स्टमक एक असेल, डिसेंट्री असेल, रॅश असेल, व्हाईट पॅचेस ऑन टंग असेल, यासारख्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे आपण असं म्हणू की मळमळ, पोटदुखी असेल, अंगावर पुरळ येणे असेल, जिभेवर पांढरे चट्टे पडणे इत्यादी लक्षणे या ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्समुळे होतात. पुढे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पुअर पीपल डू नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन. इज देअर एनी अल्टरनेटिव्ह फॉर दिस, विच वन. एखादा गरीब रुग्ण ही महागडी वस्तू विकत घेऊ शकत नाही आहे. अशा वेळी त्यांच्यासाठी काही पर्याय उपलब्ध असेल का. कोणता. यस आहे. आणि जे जेनेरिक मेडिसिन्स. आता हे जेनेरिक मेडिसिन आहे तरी काय तर जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन्स. सर्वसामान्य त्याला आपण सामान्य औषध असं देखील म्हणतात. दीज आर मॅन्युफॅक्चर अँड डिस्ट्रीब्युटेड विदाऊट एनी पॅटर्न. कोणत्याही पेटंटशिवाय ही वितरित केली जातात. दीज मेडिसिन्स आर ॲट इन क्वालिटी विथ ब्रँडेड मेडिसिन. आणि ही जी औषधे आहेत ब्रँडेड औषधाच्या दर्जाची असतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन इज व्हेरी लो ड्यू टू फ्युअर एक्सपेन्सेस ऑन रिसर्च ॲज दिअर फॉर्म्युला इज रेडियली अवेलेबल. ह्या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा त्या औषधाचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो. त्यामुळे जेनेरिक औषधाची किंमत ब्रँडेड औषधाच्या किमतीपेक्षा तुलनेने खूप कमी असते. अशा पद्धतीने हे आपल्याला जेनेरिक मेडिसिन सांगता येतील. नंतर आहे लाईफस्टाईल अँड डिसीजेस. आपली काही जीवनशैली आणि त्याच्याने आजार कसा होतात बघा. लाईफस्टाईल इन्क्लूड्स डेली रुटीन अँड टाईप ऑफ फूड. लाईफस्टाईलमध्ये साधारणतः आपलं जे काही डेली रुटीन आहे त्याच्यामध्ये फूडचे टाईप फूड आपण यूज करतायत त्यांचा समावेश होतो. नाउडेज हॅबिट्स लाईक स्टेईंग इन बेड टिल लेट मॉर्निंग अँड गोईंग टू बेड लेट इन नाईट. साधारणतः आता आपण आजकाल उशिरा उठणे आणि उशिरा झोपणे ही सवय झालेली आहे. फ्रिक्वेंटली चेंजेस इन मील टायमिंग आणि त्यांच्या आपल्या जेवण घेण्याच्या टायमिंग चेंज होतात. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, कन्झम्पशन ऑफ जंक फूड. त्याच्यामुळे फिजिकल एक्सरसाइज लॅक झालेला आहे. जंक फूडचं सेवन हॅव बीन इन्क्रीज आणि ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. ड्यू टू दिस सच पीपल आर गेटिंग सिक फ्रिक्वेंटली. आणि असे पीपल वारंवार आजारी पडतात. इफ फ्रिक्वेन्सी ऑफ बिकमिंग सिक इज टू बी लोअर्ड पीपल शुड फॉलो राईट लाईफस्टाईल. जर आपल्याला ह्या आजारी पडण्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर आपली जीवनशैली इट मस्ट इन्क्लूड सफिशियंट स्लीप, राईट फूड, योगासने, प्राणायाम अँड फिजिकल एक्सरसाइज. तुम्हाला पुरेशी झोप घ्यावी लागेल, योग्य आहार घ्यावा लागेल, योगासन, प्राणायाम आणि फिजिकल एक्सरसाइज करावं लागेल. फिजिकल एक्सरसाइज शुड ऑल्सो बी ॲज पर वन ओन कॅपॅसिटी. तुमच्या कॅपॅसिटीनुसार एक्सरसाइज झाली पाहिजे. प्राणायाम आणि योगासन शुड बी परफॉर्म अंडर द एक्सपर्ट सुपरविजन. प्राणायाम आणि योगासने हे जे एक्सपर्ट आहेत त्यांच्या अंडर केले पाहिजे. सी द व्हिडिओज ऑफ प्राणायाम अँड योगासन. वॅक्सिनेशन. आता हे लसीकरण काय इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट इन्फेक्टियस डिसीज. हे इन्फेक्टियस डिसीज आहेत त्यांना रोखण्यासाठी वॅक्सिनेशन हे महत्त्वाचं आहे. जसं आता कोरोना हे जे इन्फेक्टियस डिसीज आहे त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम फक्त व्हॅक्सिनेशन करू शकतं. कलेक्ट द व्हॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम नियर बाय क्लिनिक अँड स्टडी इट. तुम्ही जेवढे काही व्हॅक्सिनेशन अवेलेबल आहेत त्यांचं शेड्यूल आपण पाहून त्याची माहिती घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. नंतर तुम्हाला सेलिब्रेट हेल्थ अवेअरनेस डे जे आहेत ते इथे दिलेले आहेत. 7 एप्रिल हा वर्ल्ड हेल्थ डे आहे, जागतिक आरोग्य दिन आहे. 29 सप्टेंबर हा वर्ल्ड हार्ट डे, जागतिक हृदय दिन आहे. 14 जून हा वर्ल्ड ब्लड डोनेशन डे आहे, रक्तदान दिवस आहे. आणि 14 नोव्हेंबर हा वर्ल्ड डायबिटीज डे म्हणजे जागतिक मधुमेह दिन आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ब्लड डोनेशनचं महत्त्वसुद्धा माहिती असलं पाहिजे. याच्यामध्ये 1 युनिट ब्लड डोनेटेड बाय पर्सन कॅन फुलफिल नीड ऑफ 3 पर्सन ॲट अ टाईम. जर रक्तदात्याने 1 युनिट रक्तदान एका वेळेला केलं तर किमान 3 रुग्णांची गरज पूर्ण होऊ शकते. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल RBC, WBC, नंतर प्लेटलेट्स. 1 कॅन सेव्ह द लाईफ ऑफ 12 पर्सन्स बाय डोनेटिंग ब्लड फॉर
4 टाइम्स अ इयर. एका वर्षात 4दा रक्तदान केल्यास 12 रुग्णांचे प्राण येतात. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ब्लड डोनेशनचं महत्त्व सांगता येईल. अशा पद्धतीनं हा आपला चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू.